मामा चला. अजून एक पार्टी गाडी बाकी. हे आहे शन हॉलिडेज रिसॉर्ट. ही साईडला दोन्ही साईडला झाड आहेत. मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे बघा. असं एक छोटंसं गार्डन दिसतंय आपल्याला. त्यामध्ये असं बोलतात ना तसं. तर मित्रांनो हा आहे कपल रूम. 9 जण तुम्ही झोपू शकता, आराम करू शकता. हे बघा एका बेडवर 3 जण. हा मोठा बाथरूम आहे. हा बघा टॉयलेट प्लस बाथरूम. हे उन्हात बघा दिसते मस्त. ते नॉनव्हेज वाल्यांसाठी. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्ही चाललोय फिरायला ऑफिसमधले सगळे जण. तर जातो आम्ही नेरळला एकदा गेलेलो, तो ब्लॉग तुम्हाला माहिती आहे स्मिताबाग रिसॉर्टचा. तसंच आम्ही एक चांगला रिसॉर्ट बघितलाय नेरळमध्ये. जरा नेरळ स्टेशन पासून थोडं लांब आहे, 12 किलोमीटर अंतरावर. आणि आहे मस्त. मला बघा साईडला तुम्हाला दिसत असते व्हिडिओज आणि फोटोज. तेच आहे त्याच्यामध्ये ऑप्शन म्हणून स्विमिंग पूल तर असतंच, पण त्याचं ऑप्शन म्हणून एक टर्फ आहे. म्हणजे क्रिकेट म्हणजे फुटबॉल आणि क्रिकेट सुद्धा खेळू शकता तिकडे, असा एक ऑप्शन एक्स्ट्रा आम्हाला दिलेला आहे. पूर्ण प्रायव्हेट बुकिंग केलेली आहे, त्याच्यामुळे आम्हीच असणार तिकडे, बाकी कोणी पब्लिक नसणार. तर मजा तर येणार आहे खूप. आणि त्याच्यात तुम्हाला नवीन एक बघायला भेटेल रूम्स मध्ये डॉर्मेटरी रूम्स म्हणजे काय, त्याच्यात जास्त जण आराम करू शकतात पब्लिक. तर 9-10 जण एका ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली किती 4 जण 5 जण असतात. पण याच्यामध्ये डॉर्मेटरी रूम मध्ये एका बेडवर 3 जण बंद होऊ शकतात असं पण आहे. तर तुम्हाला रूम्स बघायला भेटतील. मी सगळं दाखवेन व्हिडिओ सोबत. मी व्हिडिओ सगळं दाखवेन. तुम्ही व्हिडिओ सोबत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला तुम्ही पण आमच्यासोबत मजा करा. चला गाडीत बसणार आहोत मस्तपैकी. हे नितीश राहुल आपले महेश जिंगावरले अटी बसले. अजून 2 जण पुढे डिमार्टला जाणार. चला फायनली आम्ही निघालेलो आहोत नेरळला जायला. गणपती बाप्पा मोरया मोरया. श्री स्वामी समर्थ. बजरंगबली. चला आम्ही निघालो आहोत नावरूवरून नेरळला जायला. आता पुढे आमचे 2 पॅसेंजर भेटतील, मामा आणि प्रदीप. मामा चला. मामा आलेले आहेत आणि आपला प्रदीप. फायनली आता गाडी निघाली. बघा बघा ब्रिजची कामं चालू आहेत. वरतून पडलं आहे कोण नशीब आतमध्ये पडलं. कोण रे कोण? इंटेरियर ला कोण बघत नाही, माहिती रिपेअर पण करत. लय लांब होतं, पण गाडीने लय लांब होतं. तुका गाड्यान जाऊचं असतं. ठीक आहे रे, काय एवढं वाटलं नाही. आपल्या ट्रॅफिक नाही भेटली. समीर सरांना बोलायचं बाई काय नाही, व्यवस्थित आला आम्ही प्रवास आमचा. तसं टायर्ड झालोच नाही. रिसॉर्ट आलो सन हॉलिडे रिसॉर्ट. घे ना आम्हाला पण. घेते नाही काय. आलो रे फायनली. हॅलो भाई, सेकंड गाडी आमची आली बाबा. अजून एक पार्टी गाडी बाकी आहे. इंटरेस्ट एक नंबर आहे ना. फक्त हे काम फक्त रस्त्याचं नाही केलं त्यांनी. झाड आहे रे दोन्ही साईडला मस्त नारळी झाड. क्रिकेट चालू झालं यांचं. क्रिकेट खेळतात क्रिकेट. वाटू दे तुम्हाला पण वाटू दे. मित्रांनो काल रात्री दाखवल्याप्रमाणे आम्ही एंटर केलं तर तुम्ही बघितलं असं पार्टी रिसॉर्टचा गेट आहे. तर आता मी व्हिडिओला स्टार्ट करतोय.
तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला, तर हे आहे शॉन हॉलिडेज रिसॉर्ट. कॉन्टॅक्ट नंबर आहे मॅनेजमेंट मेजियम हॉस्पिटॅलिटी. इथे गेट आहे, हा गेट आहे. आता आपण प्रवेश करत आहोत गेटमधून. दोन्ही साईडला झाड आहेत. समोरचा जो एंट्रन्स दिसतोय त्या एंट्रन्सलाच नारळाची झाडं लावलेली आहेत आणि साईडला तुम्ही बघाल तर आंब्याची झाडं सुद्धा आहेत. ही बघा, आता आंब्या नाहीत. तर आता मी पुढे जातोय. पुढे समोर आता आपण जाणार. त्याच टर्फ पाहायला दिसतो, क्रिकेट टर्फ, फुटबॉल टर्फ. बघा इथे पार्किंगची जागा, इथे गाड्या लागलेल्या आहेत आपल्या. हे बघा, मंदार सरांची गाडी. यांच्या इथे पार्किंगची सोय आहे आणि इथे टर्फ दिसतो आपल्याला. हे बघा, क्रिकेट टर्फ, जिकडे आमची मुलं खेळतात. आता आपण दाखवणार आहोत स्विमिंग पूल आणि शॉवर आणि रेन डान्स वगैरे करायची जागा. बघा तुम्ही साईडला झाडं सुद्धा आहेत. ही जी जागा आहे ना, मी ॲक्च्युली लायटिंग लावलेलं आहे. रात्री तुम्ही जेवू शकता, ड्रिंकिंग करू शकता, काही करू शकता तुम्ही, तुमच्यावर आहे. इथे टेबल घालून तुम्ही एन्जॉय करू शकता. शॉवर आहे, रेन डान्स बोलतात ते. इथे शॉवर आहे, आता बंद आहेत, थोड्या वेळाने चालू करतील. हा आपल्या छोट्या मुलांसाठी स्विमिंग पूल आहे. पाणी कमी याच्यात थोडंसं जास्त आहे पाणी. 4.5 फूट मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे बघा. आणि साईडला झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन बसू शकता थोड्या वेळासाठी. परत स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकता तुम्ही. इथे ऑप्शन म्हणून तुम्हाला टॉयलेट दिलेले आहेत, लेडीज अँड जेंट्स आणि टॉयलेट. इथे बेसिंगसुद्धा आहे आणि साईडला जाता रूम चालू होती. इथे रूम आहे तो पाण्याचे मशीन चालू करण्यासाठी आहे. आणि इथे स्विमिंगच्या समोर असं एक छोटंसं गार्डन दिसतं आहे आपल्याला. तिकडे झोपाळा पण आहे तिकडे. आणि समोर हे असे रूम्स आहेत मोठे, डॉर्मिटरी रूम. समोर आहेत ते कपल्स रूम आहेत. चला आपण बघूया. डॉर्मिटरीचा एक मोठा रूम आहे, 9, ज्याच्यात जाऊन 9 जण झोपू शकतात बेडवर. तो आपण नंतर बघूया. आपण छोटे आहेत ते बघून घेऊया. छोट्यामध्ये हा मधला आहे तो आय थिंक इथे 4 जण झोपू शकतात. बघूया. बघा इथे बॅग्स वगैरे ठेवलं तेव्हा दिसतं. 4 जण इथे झोपू शकतात आरामात. इथे एक गादी टाकल्यानंतर 5 पण झोपेल, 2 जण झोपतील. बाथरूम आहे, इंग्लिश टॉयलेट आहे. इथे ऑप्शन म्हणून हे पण दिलेलं गिझर, बेसिंग आहे. लाईट्स इथे सगळं तुम्हाला ऑप्शन. मॉस्फिटचं ही पण लावलेली आहे मशीन. AC आहे, TV आहे मस्तपैकी. 4चा झाला. आणि हा आहे 6 जणांसाठी. 6 जणांसाठी हे बघा, वरती POP पण मस्त आहे, सुपर. इथे 6 जण झोपणार आहेत. इथे 6 आणि इथे परत दोघे जण झोपतील, 8. इथे पण सेम टॉयलेट, मोठा टॉयलेट प्लस बाथरूम आहे. गिझर ऑप्शन दिलेला आहे. हां, इथे मोठा मिरर सुद्धा आहे. आणि बाहेर तुम्ही खिडकी ओपन करून बघितलं तर तुम्हाला साईडने, 4ही साईडने तुम्हाला हे दोन्ही साईडने तुम्हाला रानच दिसणार आहे. कारण की हा जो रिसॉर्ट आहे ना, तो 4ही साईडने रानच येते ना. रस्ता आणि रान सगळं काय म्हणजे जसं जंगलामध्ये असं बोलतात ना, तसं. त्या आजूबाजूला कायच नाही. लांबपर्यंत असे रिसॉर्टच आहेत, पण लांबपर्यंत असं जवळपास नाही. 4 किलोमीटर इथून थोड्याच किलोमीटरवर आय थिंक 2-3 किलोमीटरवर 2-3 किलोमीटरवर सिटी येते. तर तुम्हाला रात्री त्या गाडीतून येता तुम्हाला दिसलं असेल. तर आता आपण बघूया कपल्स रूम. चला मित्रांनो, हे डॉर्मिटरी रूम झाले जिकडे बॉईज लोक सगळे जेंट्स झोपू शकतात. इथे कपल्स रूम आहेत, 3 आहेत. हे बघा, ते आता मी त्यांना सांगितलं आहे ओपन करून द्या एक सॅम्पल म्हणून दाखवण्यासाठी. पुढे असं काही नाही, इथे मोकळी जागा आहे फिरण्यासाठी. सेम ह्यांना पण ऑप्शन दिलेलं आहे बघा, जबरदस्त. समोरच असं दोघांना गार्डन दिलेलं आहे बसण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. आपले मंडळी एन्जॉय करतात. तर मित्रांनो, हा आहे कपल रूम. 2 बेड दिलेले आहेत ऑप्शन म्हणून, जबरदस्त. मोठी विंडोसुद्धा आहे कपल रूमला. त्यापेक्षा जरा बेटर आहे ही विंडो. म्हणजे ते छोटे आहेत विंडो, हे मोठे विंडो दिलेले आहेत. 2 बेड आहेत, सुपर बेड आहेत. वरती POP सगळ्यांना दिलेलं आहे. इथे पण मोठी विंडो दिलेली आहे. इथे तुम्हाला सगळं किचन दिसतं त्यांचं. नाश्ता आणि जेवणाचं जे बसण्यासाठी जागा आहे ती तुम्हाला इथून दिसते. ते मिरर आहे ऑप्शन दिलेला आहे, हुक दिलेलं आहेत आणि डस्टबिन आहे, चांगली गोष्ट आहे. इथे लाईट्स असेल, बेसिंग, वाव नाईस. टॉयलेट प्लस बाथरूम, हा जरा मोठा आहे बाथरूम. ऑप्शन गिझरचा पण दिलेला आहे. शॉवर आहे. लाईट्स आहे तर लाईट्स बंद करायचे. चांगला रूम आहे. असेच बाजूचे रूम आहेत दोन्ही. इथे ड्रॉवर पण दिलेले आहेत, ड्रॉवर पण आहेत. सही आहे. बाजूचे 2 रूम्स आहेत,
सेम तसेच समोरचा नजारा. तिथून आपण येतो नाश्ता आणि जिकडे जेवण केलं जातं तिकडे आपण येतो. हा किचन्स आहे इथे. तुम्ही ओनर आहात का इथे? ओनर तुम्ही आहात का? नाही. अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट. पण मस्त आहे, एक नंबर आहे, आम्हाला आवडलं. हे किचन आहे आणि तिथे बसण्याची जागा आहे. चहा बी पिऊन झालेली. आता नाश्ता लागेल, तर नाश्ता मी तुम्हाला दाखवेल. तो पण बघायला भेटेल, नॉनव्हेजमध्ये पण व्हेजमध्ये पण. आणि समोर दोन्ही साईडला इकडे रूम्स दिसतात, गार्डन आहे आणि समोर असं टर्फ बघायला भेटतो. जबरदस्त. आणि हे मंडळी आपली बॉटल दाखवत नाही. सगळ्यांनी हाय करा, हाय. तुम्ही मेन आहेत हा मेन आहे, मेन माणूस रोशन सर, संदेश, नितीश आणि प्रदीप. नमस्कार मंडळी. आमतम जाळीच्या बाहेर मध्ये इथे चपलाकडून आले का तुम्ही? नमस्कार. हे प्रदीप आपले खेळतात इकडे. मस्त असं ग्राउंड आहे बघा, टर्फ मस्तपैकी दिलेला आहे, सुपर टर्फ आहे. मित्रांनो आहे तो डॉर्मेटरी रूम. डॉर्मेटरी रूममध्ये 9 जण तुम्ही झोपू शकता, आराम करू शकता. हे बघा, एका बेडवर 3 जण, असे 3 बेड आहेत आणि इथे मोठा गादा दिलेला आहे. इकडे पण तुम्ही आय थिंक 4 जण आरामात झोपू शकता. इकडे एक्स्ट्रा गादी पण आहे. खूप मोठा रूम आहे, स्पेसफुल. हे बघा, ते 2 बाथरूम दिलेले आहेत. एक बाथरूम, हा मोठा बाथरूम आहे. हा बघा, टॉयलेट प्लस बाथरूम मोठा, गिझर प्लस ऑप्शन दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित. LED पण आहे, AC पण ऑप्शन दिलेले आहेत. वरती POP आहे, जबरदस्त मिरर दिलेला आहे. आपण बाथरूम बघून घ्या. आपण बाथरूम बघा, हा छोटा आहे बाथरूम पण ठीक आहे, जबरदस्त. तुम्ही बघितलं तर व्हिडिओमध्ये जे काय मला दाखवायला भेटलं रिसॉर्टमधलं ते तुम्ही बघितलं. तर अजून मला तो ब्रेकफास्ट काय आहे तो तुम्हाला दाखवायचा, लंच काय आहे ते पण दाखवायचं. काल रात्री लंच होतं ते व्हेज पण होतं, नॉनव्हेज पण होतं. आता पण सेम व्हेज आणि नॉनव्हेज आहे. नॉनव्हेजमध्ये जास्त चिकन असणार, असं काय मच्छी विच्छी असं काय नाही. तुमच्यावर आहे, तुम्ही एक्स्ट्रा काय बाहेरून मागवलं तर वेगळी गोष्ट आहे. इथे चिकन आहे सगळं ते. आणि इथे तुम्हाला दिसतंय, तुम्हाला हे साईडला दिसतंय बघा, तिथे तुम्हाला सगळं दिसेल की बाबा व्हेजमध्ये काय नॉनव्हेजमध्ये काय नाही, ब्रेकफास्टमध्ये नॉनव्हेजमध्ये काय आणि व्हेजमध्ये काय सगळं बघायला भेटतं. तर हे झालं. आता दाखवायचं तुम्हाला ब्रेकफास्ट काय असेल ते. तुम्हाला बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. सगळे मंडळी आपला नाश्ता घेत आहेत. बना मी लिहून ना खूप. मित्रांनो नाश्ता चालू झालेला आहे. इथे टिश्यू स्पून्स आहेत, चहाचं ठेवलेलं आहे, ते फरसाण आहे, बुर्जी आहे आणि हे आहे मिसळ पाव पण आहे. सगळं व्हेजवाल्यांसाठी मिसळ आहे आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी बुर्जी आहे. हे आपले शेफ दादा आहेत सगळे. सगळे नाश्ता घेत आहेत, अर्धे जण बसलेत. कसा आहे नाश्ता? नाश्ता कसा आहे? नंबर 1 चांगला आहे ना? चांगला. मिसळ कशी चांगली? हे उन्हात बघा दिसते मस्त मिसळ. जेवण लागलेलं आहे. हे काय राईस, जिरा राईस आहे. ते नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आहे, सुका चिकन रस्सा आणि व्हेज लागायचं, थोडा व्हेज लागेल. इथे सॅलड ठेवलं आहे, पापड आहेत, लोणचं, मीठ, चपात्या पण ठेवलेत. व्हेजमध्ये डाळ आणि मटर पनीर, चपाती आणि राईस, जिरा राईस. सगळे चाललेत.
हे बघा एकाने टॅक्सी मागवली, त्यात 9 जण बसणार. याच्यात मंदार सरांची गाडी आहे आणि आमची गाडी तिकडे आहे. हे बघा व्हाईट गाडी आणि फोटोशूट चालू आहे. आम्ही आता निघतोय. बाय बाय. मागवतोय. चला बाय बाय. थँक्यू यार. ओके ओके. सॉरी काय चुकी नाही, 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 नाही. एडिट करके चल चल बा. चला चला. इको गेली मंदार सरांची. चला मंदार सर. हो मंदार सर. आपल्याला आदत आहे आणि सगळी सोय पाणी केली जबरदस्त. थँक्यू दादा. चला बाय बाय. थँक्यू. सॉरी काय चुकी नाही 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 काय नाही. चला चला चला. मित्रांनो झालेलं आहे आपलं सगळं एन्जॉयमेंट. तिथून जवळ आहे. लांब होतं इथे 10 मिनिटं झालं ते. मस्त आहे ना. हा घेऊन मला नेहमी मिळतो का याच टायमिंगला येते. वाशीवरून बाईक. तर मित्रांनो खूप मजा आली. तुम्हाला पण व्हिडिओ बघून मजा आली की नाही तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर जे नवीन युजर्स असतील त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.